नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करण्याआधी बघूया ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत। एक नजर टाकूया अमरावती आणि विदर्भच्या आजच्या आकड्यांवर। अमरावतीमध्ये आतापर्यंत 6598 नागरिकांची तपासणी झाली आहे। त्यामधील 1156 जणांचे स्वॅब घेण्यात आलेत, तर 843 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेत आणि 278 नागरिकांचे रिपोर्ट हे प्रलंबित आहे। अद्यापपर्यंत 28 रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत। त्यातील 4 नागरिक डिस्चार्ज झालेत, तर 17 जण हे उपचार घेत आहेत आणि मृत्यूची संख्या ही 7 वर आहे। संशयित नागरिकांची भरती ही 42 झाली आहे। हे होते अमरावतीमधील आकडे। आता एक नजर टाकूया विदर्भाच्या आकड्यांवर। नागपूरमध्ये एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 136 वर गेली आहे, तर त्यातील 29 जण बरे झाले आहेत आणि 105 जणांवर उपचार सुरू आहे, तर मृत्यूची संख्या ही 2 आहे। त्या पाठोपाठ यवतमाळ ही 86च्या आकड्यावर गेला आहे। 10 बरे झाले आहेत, तर 76 वर उपचार सुरू आहेत। बुलढाणामध्ये 24 जण संक्रमित आहेत, 15 बरे झालेत, तर 8 जणांवर उपचार सुरू आहे। अकोलामध्ये 27 जण संक्रमित, 8 बरे झाले आहेत, 16 जणांवर उपचार होत आहेत, तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे। अमरावतीमध्ये 28 जण संक्रमित आहे, तर 4 जण बरे होऊन घरी परतले आहेत। 17 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे। पुढे वाशिममध्ये 1, गोंदिया 1, भंडारा 1। टोटल विदर्भाची संख्या ही 304 वर गेली आहे। त्यामधील 67 जण बरे होऊन घरी गेले आहेत। 224 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 13 जण मृत्युमुखी झालेत आहे। अमरावतीमधील चेतनदास बगीचा येथील एका 74 वर्षीय पुरुष व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे। या व्यक्तीला ताप, खोकला आदी लक्षणे असल्याने 2 दिवसापूर्वी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते। सध्या त्या व्यक्तीला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोविड वार्डात उपचार होत आहेत। या 74 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबातील 5 व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे। त्यात सदर रुग्णाची आई, मुलगा, सून व नाती यांचा समावेश आहे। त्याशिवाय इतरही संपर्कातील व्यक्तीचे विलगीकरण, थ्रोट स्वॅब घेणे आदी प्रक्रिया सुरू आहे। मसानगंज येथील चेतनदास बगीचा या परिसरात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरिकांचे हित व सुरक्षिततेसाठी चेतनदास बगीचाचा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे। त्याकरिता त्या परिसरात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून त्या भागाच्या सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आले आहे। या भागातील नागरिकांना कंटेनमेंट झोनच्या बाहेर जाण्यास आणि या प्रतिबंधित क्षेत्रात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। या कार्यक्षेत्राच्या 4ही सीमा उत्तर बाजू ही विकास व साहू यांचे घर ते प्रकाश ढगे ते छोटी माता मंदिर ते सुरेश तुप्पट रामू किराणा पर्यंत, पूर्व बाजू ही सुधीर बमनेल यांचे घर ते हेमा साहू यांच्या घरीपर्यंत, तर सुशील पहलवान वाडा, दक्षिण बाजू ही सुधीर बमनेल यांच्याकडून विकास गोहर यांच्या घर ते जुनी अमरदीप कुमकुम फॅक्टरी पर्यंत, पश्चिम बाजू ही रामू किराणा ते अजय साहू मंडप साहित्य प्लॉट सेवा पर्यंत राहणार। या कंटेनमेंट झोन मध्ये आवश्यक सामुग्री तसेच वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, नर्स, पॅथॉलॉजिस्ट इत्यादी तिथे अवेलेबल राहणार। या कंटेनमेंट झोन मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा सेवा पुरवठा करणारे व्यक्ती पुरवठा करण्यासाठी पोलीस विभागामार्फत पास धारकांना मिळेल। जिल्हा खरीप हंगाम 2020-21 आढावा व नियोजन सभा ही नियोजन भवन येथे ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या आढावा बैठकीत राज्यमंत्री बच्चू कडू, अमरावतीचे आमदार सुलभा खोडके, खासदार नवनीत राणा, धामणगावचे आमदार प्रताप अडसूड, मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषदचे अध्यक्ष बबलू देशमुख आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते। या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व सभेच्या अंती कोरोना संक्रमणाच्या वाढत्या दुष्प्रभावावर चिंता व्यक्त करण्यात आली।
येत्या काळी या संक्रमणावर आळा घालण्यासाठी काही कठोर पावले उचलावे लागणार, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. जिल्हा खरीप हंगाम 2020-21 नियोजन बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजन भवनात झाली. यावेळी खरीप पीक हंगामासाठी शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी आल्यास खपवून घेतले जाणार नाही, कर्ज पुरवठ्यात हयगय केल्याचे आढळल्यास बँकांवर FIR दाखल करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज तिथे दिले. प्रत्येक तालुक्यामध्ये कर्जमाफी जे आहे त्याच्यासाठी एक नोडल ऑफिसर नेमावा, जसं मागच्या काळामध्ये आपण केलं होतं. आणि जर बँकांनी त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर FIR नोंदवावं. मागच्या काळामध्ये हे आपण FIR झाले होते आणि त्याच्यानंतरच बँका शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते बिलकुल नोंद घेतली पाहिजे या गोष्टीची आणि शेतकऱ्यांना तिथे सहकार्य झालं पाहिजे. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये कुठे अडचण जात असेल, तुमच्याकडे उपाययोजना होत नसतील, त्याचं आत्तापासून व्यवस्थित प्लॅनिंग सगळ्या स्थानिक आमदारांचं त्या ठिकाणी त्यांचं प्लॅनिंग, त्यांचे जे काही सजेशन असतील ते. आणि इथून मग मी उन्हाळ्यामध्ये अजिबात ऐकून घेणार नाही की आम्हाला पाणी मिळालं नाही. कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर कापूस घेऊन येणाऱ्या 40पर्यंत गाड्यांना सध्या परवानगी दिली आहे. मात्र हळूहळू ही संख्या ही वाढवून खरेदीला गती देऊ, एकदम गर्दी होऊ नये हा त्याचा हेतू असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. कृषी विभागाच्या विविध माहिती पत्रकांचे प्रकाशनही यावेळी झाले. तालुका कृषी अधिकारी यांनी स्थानीय लोकप्रतिनिधींना कृषी नियोजन योजना उपक्रम यांची माहिती वेळोवेळी देऊन त्यांच्या सूचना जाणून नियोजन केले पाहिजे. पोकराची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही, त्याची गती वाढवावी, असेही ते म्हणालेत. ड्राय झोनमध्ये फळपीक घेण्यावर मर्यादा असते, त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या फळपिकांची लागवड अशा ठिकाणी करून तेथे फळपीक योजना राबविता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावा, असे निर्देशही राज्यमंत्री कडू यांनी दिले. कृषी विभागाचे नियोजन, निविष्ठ उपलब्धता, योजना, उपक्रम, पीक मार्गदर्शन याची स्थानीय संदर्भासह माहिती शेतकरी बांधवांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचली पाहिजे. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून यासाठी गावोगाव माहिती मार्गदर्शन साहित्य पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते यावेळी म्हणाले. महावितरण विभागाकडून अनुपालनात दिरंगाई असल्याबद्दल पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की वीज पुरवठा, नवीन वीज जोडणी ही कामे गतीने झाली पाहिजेत. अनेक ठिकाणी नियोजित कामे पूर्ण न झाल्याने निधी अखर्चित राहिल्याचे दिसते. DP बसवण्याच्या कामात दिरंगाई व अप्रकार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हे गंभीर आहे. याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. पाणी पुरवठा योजनांची कामेही तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत रुग्णसेवा करणाऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर्स, नर्सेस तसे आरोग्य सेवक यांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून डॉक्टर व नर्सेससाठी इरविन हॉस्पिटल व डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते PPE किटचे वाटप करण्यात आले. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन करून आपण सदैव या देवदूतांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. संपूर्ण देशात व अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. या कठीण परिस्थितीत डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करीत आहेत. लोकांचा या महामारीपासून बचाव करण्यासाठी मनापासून सेवा देत आहेत. अशा डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता यावी व त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या वतीने PPE किटचे वाटप करण्यात आले. उच्च दर्जाच्या या PPE किटमध्ये फेस शिल्ड, गॉगल्स, मास्क, एप्रन, लोवर, सॉक्स असे संपूर्ण साहित्य आहे. इरविन हॉस्पिटलमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निकम व PDMCचे डीन डॉक्टर सोमवंशी यांचे उपस्थित डॉक्टर्स व नर्सेसला PPE किट्स प्रदान करण्यात आले आहेत. या अभिनव स्वयंसेवी उपक्रमाबद्दल डॉक्टर्स व नर्सेस यांनी खासदार नवनीत राणा यांचे आभार मानले आहे. Nanavati hospital has got 3 patients who didn't have nothing, no viral fever, nothing, no cold.
no coughing, only body pain, and whole 3 people from that family got positive COVID-19. The problem is that in metro cities the scenario was totally different. Achha, Gramin, you're getting only one side this thing. One side fever, they are treating with simple antibiotics and they are getting relief within 2 days or 3 days. In Achha. metro cities, all the scenario is different. See, then one patient in your government hospital, she was in general ward, she had fever, she died. And her reports are positive, no? इथे सुरुवात झाला आपला हां. कोणताच हां. तोच आपल्याकडे होता हां. दोन पेशंट होता. दुसऱ्यानंतर आपल्याकडे झाला एक तो दुसरा जो निघाला तो पीडीएम होता TDMC मध्ये होता. बाकीचे आपले असे पेशंट इथे पॉझिटिव्ह होता आणि याने असं नाही हां. पहिला जी इंडेक्स केस आहे आपण पहिली हां. ती जे आणि तुम्ही आपण त्या स्वाब घेतला असल्यामुळे आपल्याला एक्सपेक्ट झाला आणि नंतर आपण सगळं उघडं करू शकतो त्यापैकी किती डिफिकल्ट आहे तुम्हाला हे पूर्ण हे घालून? एक तास जर मॅडम आपण घातलं नव्हतं तर हां. अर्ध्या घामाच्या घाम सोडून टाकतो. Who suffocation? है ना? पूर्ण घाम म्हणजे घामाच्या लाटा वाहतात नंतर बॉडी एक तासानंतर ॲडजस्ट होऊन जाते त्या ह्याच्यात. अच्छा. एक 2 ते 3 तास मॅक्झिमम चांगलं राहू शकतं 3 तासाच्यावर पूर्ण डिहायड्रेट है ना? मग आपल्या सिस्टरांसाठी पाण्याची व्यवस्था वगैरे आहे का हे सगळं बरोबर? बंद राहतं ना नाही. इथे ते आयसोलेशन वॉर्ड मध्ये राहते. नाही इथे काही प्रॉब्लेम नाही इथे आहे फक्त पाणी. पाणी आहे आपण आता तिथे हे पण स्पेशलिस्ट मध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे. नाही, तिथे आपण हे लावलेलं आहे. काय लावलेलं आहे? आता ते- त्यांनी स्वतःहून लावलेल्या म्हणते. नाही नाही हां. नाही आपण 6 ठिकाणी 6 वॉटर प्युरिफायर लावलेले आहे लावलेले आहे. प्युरिफायर वॉटर फिल्टर नाही हां. आपलं हे वॉटर कूलर नाही वॉटर प्युरिफायर कारण थंड पाणी दिलेलं आहे त्याच्यावर फक्त वॉटर प्युरिफायर लागलं आहे आणि तिथे ते याचे हे ठेवलेले आहे प्लॅस्टिकच्या येतात ना त्या कंटेनर डिस्पेन्सर सारखा त्याला हे असतं तसं नाही, सर्वांची बरोबर काळजी घ्या. तिथे पाण्याची व्यवस्था त्यांना पाहिजे तिथे पाण्याची व्यवस्था बरोबर घ्या. हां ज्या ज्या ठिकाणी आणि धारणीत आणि चोरणी आणि चित्रदारामध्ये आपण एक PPE पाठवली आहे तिथे काय असं काही त्या आहे? ज्या गाईडलाईन्स आहेत त्या ट्रीटिंग फिजिशियनने वापरायचे हे डायरेक्ट पॉझिटिव्ह पेशंटची ट्रीटमेंट त्यांना वापरायचे आणि जर त्या लोकांना इथे येऊन जर त्यांना खासी खोकला ताप असला चेकअप करून घ्यायचं त्यांना इथून इथेच यायला लागेल. आता कसं केलं 3 टायर सिस्टम गव्हर्नमेंटने सुचवलेली आहे यात त्यांनी कोविड केअर सेंटर हा एक पहिला कन्सेप्ट आहे हां. त्यामध्ये सिम्टमॅटिक प्लस माइल्ड सिम्टमॅटिक त्या एकानेच घातलं. यांना आपल्याला आपण जसं धर्मशाळा असेल एखादी शाळा असेल या ठिकाणी ठेवायचं आहे. हे सिम्टमॅटिक आणि माइल्ड सिम्टमॅटिक इथे आपली सगळी व्यवस्था आहे त्याला आपण अगोदर क्वारंटाईन सारखं समजतो. दुसरी स्टेज आहे ती कोविड केअर सेंटर कोविड कोविड सेंटर कोविड हॉस्पिटल त्या ठिकाणी बरोबर आहे. जागी केलेली विचार जर चूर्णी धारणी चिखलदराचं कोणतंही असं एक पेशंट त्यांना वाटलं की मला असं काहीतरी सिम्पटम्स वाटत आहे बा मी कॉफिंग अरे मला ताप आहे या बॉडी पेन आहे या कोल्ड आहे जर त्यांना जर चेकअपसाठी यायला त्याला लागलं 108 इथे रेफर करायचं नाही आपल्याला त्याचा प्रस्ताव घ्यायचा आणि तो आपल्याकडे जर तुमच्याकडे कसं काय नोट्स आपल्या जे 108 पोचन हां कुठेही पेशंट राहिला ग्रामीण हो क्षेत्रात हो तर त्यांना 108 108 तिथे जाणार आहे. हां आणि जर त्यांना तापच असेल आणि त्यांना वाटत असेल की आय एम फिलिंग सिक फ्रॉम लास्ट सो मेनी डेज आणि मला जायचं आणि थ्रोट स्वॅब करून घ्यायचं मग असं त्याच्यासाठी नाही हां त्याचे जे क्रायटेरिया आहेत नोट्स हां. ते त्यांनी स्ट्रिक्ट दिलेले आहे हां. पहिला अगोदर होता फॉरेन ट्रॅव्हल तिथून आता कटतात जवळ होतो दुसरा आहे की सारी हां. रेस्पिरेटरी इन्फेक्शन ते जर असेल तर तिसरा हाऊसहोल्ड पॉझिटिव्ह हां. पॉझिटिव्ह निघाले की त्यापैकी जर असेल डायरेक्ट कॉन्टॅक्टमधला त्याला आपल्याला घ्यायचं आहे नाही पण No risk. गव्हर्नमेंट जेव्हा टेम्परेचर चेक करून घेत आहे टेम्परेचर असला तर त्यांना अलाउड नाही आम्हाला लोकसभामध्ये अलाउड नव्हतं जर टेम्परेचर पकडला कोणत्या मशीनमध्ये त्यांना अलाउड नव्हतं लोकसभामध्ये मग टेम्परेचर कशाला घेत आहे आपण
एक नजर टाकूया शहर आणि ग्रामीणच्या चालू घडामोडींवर. अकोलामध्ये आणखी 5 नवे पॉझिटिव्ह समोर आलेत आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 35 अहवाल प्राप्त झालेत. त्यातील 30 अहवाल निगेटिव्ह तर 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या 5 पॉझिटिव्ह रुग्णात एका मयत महिलेचा समावेश असून अन्य 4 हे दीपक चौक परिसरातील रहिवासी आहे. हे चौघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिलेली आहे. अकोलामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 16 झाले आहेत तर मृतक महिला ही बेतपुरा रहिवासी आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 76 वर पोहोचली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या नागरिकांची संख्या एकूण 314 झाली असून यापैकी 238 केसेस प्रिझेम्प्टिव्ह आहे. 24 तासात आयसोलेशन वॉर्डात 4 जण भरती झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळवले आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 1148 नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले असून यापैकी 1125 रिपोर्ट आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. यात एकूण 1039 नमुने निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 150 तर गृह विलगीकरणात एकूण 884 जण आहेत. यवतमाळ शहर 3 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर 28 आणि 29 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश करण्यात आले होते. मात्र भर दुपारच्या या वेळेत नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आता शहर लॉकडाऊन राहणार नाही. मात्र शहरातील प्रतिबंधित भाग वगळता उर्वरित यवतमाळ शहरात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच या वेळेत दुचाकीला शहरात मुभा राहील. इतर वेळेस मात्र अनावश्यकपणे फिरताना आढळले तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक व इतर कोणतेही दुकाने सुरू राहणार नाही. तसेच प्रतिबंधित भागात दुचाकीला संपूर्णतः बंदी कायम आहे. बँकेची वेळ सुद्धा सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत करण्यात आली आहे. वरील सर्व बदलांची यवतमाळकरांनी नोंद घ्यावी. तसेच अनावश्यकपणे कोणीही बाहेर फिरू नये. आपल्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांचा अवधी द्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जगभर कोरोनाने थैमान घातलेले असताना सर्व देश लॉकडाऊनमध्ये असताना त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता त्यांना एक मदतीचा हात म्हणून मिलिंद युवक मंडळाच्या अध्यक्ष सविताताई भटकर कुटुंबियाकडून व मित्रपरिवाराकडून स्वखर्चाने धान्याचे वाटप केले गेले. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 4 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 1 किलो तेल, 1 किलो तूर डाळ, साबण, तिखट, मीठ, बिस्किट, चहा पावडर असा संपूर्ण आठवडाभराचा किराणा वाटप करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुख्यत्वे करून गरीब असलेल्या बांधवांना हे धान्य वाटप करण्यात आलेले आहे. ज्या गरीब लोकांना कुटुंबांना मुलं नाही, ज्यांची मुलं त्यांचा सांभाळ करत नाही, असे दोघं पती पत्नी, म्हातारी, आजी आजोबा जिथे राहतात आहेत त्यांना खऱ्या अर्थाने गरजू व गरीब बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्यामुळे त्यांना घरातच बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना रोजगार देखील उपलब्ध होत नाही आहे. 2 वेळचे जेवण आपल्या रोजगारावर अवलंबून असलेल्या ग्रामीण बांधवांसाठी यांना अन्नदान करून त्यांचा किमान 1 आठवड्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हे वाटप तळणीपूर्णा या गावातील 25 कुटुंबाला करीत आहेत. रात्री 9च्या सुमारास साबणपुरा येथील इलेक्ट्रिक डीपीच्या खांबावर लागलेला कंट्रोल पॅनलमध्ये चिंगारी निघाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी माती फेकून विझवली आणि विद्युत कार्यालयाला सूचना दिली. मात्र 11 वाजेपर्यंत जवार गेटचे कर्मी आले नाहीत. अचानक 11 वाजता कंट्रोल पॅनल बॉक्सने पेट घेतला. तेव्हा नागरिकांनी विद्युत अधिकारी यांना फोन केला, परंतु फोनला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखिल कंट्रोल रूमला सिटी न्यूजने सूचना दिली आणि खोलापुरी गेटचे ठाणेदार आपल्या टीम बरोबर घटनास्थळी पोहोचून आग विझवली. या तत्परतेने मोठी घटना टळली. बघूया अमरावतीमधील महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठित व्यक्तींचे संदेश. अस्सलाम वालेकुम. मैं नगर सेविका बीजेपी कलवा का सादिक शाह. सबको रमज़ान मुबारक हो. मैं आपसे ये कहना चाहता हूँ कि पूरे दुनिया में जो कोरोना वायरस जैसी बीमारी चल रही है, हमारे हिंदुस्तान में भी है, हमारे अमरावती में भी चल रही है, जो हमारे पेशेंट निकल रहे हैं, तो हम एहतियात बरतें, अपना ख्याल रखें, हम बाहर ना घूमें, हम घरों में ही रहें, हम अपने आगे बुज़ुर्गों का और बच्चों का ध्यान रखें. हम अगर बाहर जाते हैं और हम बीमारी की चपेट में आते हैं तो हम हमारे घर परिवार में भी बीमारी लेकर आते हैं.
और जो अभी महानगर पालिका की टीम घूम रही है टेस्टिंग के लिए, तो बिंदास अपना टेस्ट करवाए। अगर उसमें पॉजिटिव निकलता भी है तो उसमें ज़्यादा से ज़्यादा क्या होगा, क्वारंटाइन होगा, फिर उसके बाद रिपोर्ट नेगेटिव आ जाएंगी। लेकिन एक अपने दिल का शक वहम तो दूर हो जाएगा कि हमें कोरोना जैसी बीमारी नहीं है, हम अपना ख्याल तो रखेंगे। नौजवान इसमें बढ़ चढ़ के हिस्सा ले और अपना ख्याल रखे और इबादतें अपने अपने घर में अदा करे, और इंशाअल्लाह रमज़ान की बरकत से अल्लाह इस बीमारी को ख़त्म कर देंगे। अल्लाह की जात से हमें उम्मीद है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, रमज़ान मुबारक। मेरे अज़ीज़ साथियों, दोस्तों, वीडियो से मैं ये कहना चाह रहा हूँ कि जिस तरह हमें रमज़ान आने की खुशी है, उसी तरह एक तरफ दुख और तकलीफ़ ये भी है कि पूरे देश में वबा की शक्ल में कोरोना जो बीमारी आई है, इससे हर कोई परेशान है, हालत ख़राब है और अपने यहाँ कई मौतें हो चुकी है। और हम सबको इसके लिए बार बार प्रशासन सावधानी बरतने के लिए कह रहा है। देखिए, जिस तरीके से पुलिस, प्रशासन, प्रेस, मीडिया, डॉक्टर्स, हर कोई हमारे ख्याल रखा जा रहा है, हमारी सेहत का, लोगों के लिए रातों दिन जुस्तजू कर रहे हैं, ये सिर्फ हमारी सेहत के लिए कर रहे हैं। मैं इस्लाम के हवाले से एक बात कहना चाहूँगा कि इस्लाम में भी सख्त मना है कि वबा अगर जहाँ पर है वहाँ आप जाया ना करें। तो ख़ास तौर से इस ताकीद दी है। और अभी वबा की शक्ल में जो बीमारी फैली है, तो इससे हमको बचना है। उसका एक ही रास्ता है, एक ही दवाई है कि हम सोशल डिस्टेंसिंग रखें, अपने घर में रहें और इस तरह से मास्क का उपयोग करें। जब भी हम बाहर जाते हैं मास्क लगाएं अपना, ताकि ये मास्क से जो है ना, बाहर जो इसके वबा के कीटाणु हैं ये हमारे नाक के और मुंह के ज़रिए अंदर ना जाए। ख़ास तौर से इस चीज़ का ख्याल रखिए। रमज़ानों का हमको बहुत एहतमाम करना है। रमज़ान पाक महीना इबादत के लिए आता है। हम लोग साल भर किस तरीके से रहे इसलिए ये आता है। तो हमें रमज़ान में अपनी अफ्तारी का ख्याल ना करते हुए, अगर रमज़ान में हमें सहरी में और अफ्तारी में कोई कोताही हो रही तो अल्लाह हमको उसका बेहतर जज़ा देगा और बिल्कुल देगा, यह यकीन है हर किसी का। तो मैं ख़ास तौर से कहना चाहूँगा कि थोड़ा सा कम खाए, अपनी ख्वाहिशों को और अपनी नफ्स पे काबू किया जाए और इससे बचने के लिए बाज़ारों में कम से कम जाए। ख़ास तौर से मैं कह रहा हूँ अफ्तार और सहरी के लिए जो हमें चीज़ें मुहैया हर साल होती थी, अभी थोड़ी तकलीफ़ हो रही है, लेकिन हमें इन सब चीज़ों से लड़ते हुए, इन चीज़ों का ख्याल रखते हुए देश पे आए हुए संकट का हमें मुकाबला करना है। और हमारे लिए जो लोग मेहनत कर रहे हैं हमें उनका भी शुक्रिया अदा करना चाहिए। मैं अपने दो अल्फाज ख़त्म करता हूँ। जज़ाकल्लाह। अस्सलाम वालेकुम। हे बातमीपत्र इथेच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. हे बातमीपत्र इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.